उस्मानाबाद जिल्ह्यातनं आणि माझ्या बीड जिल्ह्यातून तिथं आम्ही ताबडतोब सकाळ उजाडल्यानंतर हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु नाशिकमधनं असा मेसेज आला की आमच्या इथलंही हवामान लगेच हेलिकॉप्टर उडू शकत नाही, परंतु जरा हवामान थोडं जरी क्लिअर झालं करतो आणि तिथं जाऊन जे आपले लोक अडकलेले आहेत या सगळ्या पूरजन्य परिस्थितीमुळं त्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी नेतो. बाकीच्या एनडीआरएफ एसडीआरएफच्या तर सगळे काहींना बोटीनं पण काढण्याचं काम चालू होतं. ती पहिल्या स्लॅपवर जाऊन त्यांना उभं राहावं लागलं आणि खूप घाबरून गेली होती, कारण रात्रीपासूनच फोनाफोनी सुरू झालेली होती. हेलिकॉप्टर पण निरोप आला, त्यांना सुरक्षित स्थळी विशेषतः धारावी जिल्ह्यातल्या परांडा वगैरे त्या परिसरात आणि सगळीकडेच आमचे कलेक्टर, एसपी, सीओ असे लक्ष ठेवून आहोत. आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाची आमची यंत्रणा आहे, तिथून आम्ही सगळेजण डिझास्टरचं आमचं जे कार्यालय आहे तिथून आमचं सगळ्यांचं तिकडे लक्ष आहे. मुख्यमंत्री पण सतत संपर्कात आहे त्या सगळ्या लोकांशी आणि उपमुख्यमंत्री पण संपर्कात आहे. अपेक्षेपेक्षा म्हणजे मला सकाळी पुन्हा मी किती पाऊस पडला तर सांगितलं तर एका ठिकाणी एका रात्रीत 6 इंच पाऊस पडला, की जिथं त्यांची सरासरी पण वर्षभराची 13-14 इंच 15 इंच आहे. अशा ठिकाणी एकाच वेळेस 6 इंच पाऊस. आणि झालं काय, बरीचशी धरणं सगळी भरून गेलेली आहेत. त्याच्यावर धरणामध्ये येणारा येवा आणि फ्री कॅचमेंट एरिया ज्याला आपण म्हणतो, धरणाच्या गेटच्या बाहेरचा खालचा भाग, तिथंही पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्याच्यावर धरणाचंही पाणी सोडलंय आणि पुढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. छोट्या छोट्या नद्या तिथल्या मोठ्या नदीला मिळतात त्या तुडुंब वाहत आहेत आणि माऊच शकलं नाही आणि पाण्याने बाहेरचा रस्ता पकडला आणि त्याच्यातून नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठी राहत असणाऱ्या नागरिकांना, तिथं असणारी मंदिरं आणि सगळ्याच त्यांची दुकानं वगैरे ह्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पण पहिल्यांदा सगळ्या आमच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्राधान्य दिलेलं आहे. त्यांना जेवण, त्यांना जे काही नाश्ता, चहा पाणी हे कसं त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याला आम्ही सगळ्यांनी अग्रक्रम दिलेला आहे. हो, पंतप्रधान महोदयांनी अतिशय निर्णय त्याच्यामध्ये एक झालेला आहे. सागर जे किती काही म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर ज्याचं 5% होतं ते 0% केलं, ज्याचं 12% होतं ते 5% केलं, ज्याचं जवळपास 28% होतं खाली वगैरे आणलेले. काही लक्झरियस, अगदी लक्झरियस त्याला आहे तसं ठेवलं, परंतु तो वर्ग फार थोडा असतो आणि त्यांची